हे लाईव्ह प्रिंटिंग या ठिकाणी चालू आहे. सर आता लाईव्ह चालू झालेलं आहे ना? हा आपलं लाईव्ह चालू झालेलं आहे. हा ओके, म्हणजे लेअर बाय लेअर प्रिंट होतो इथं खाली. हा लेअर बाय लेअर. हे काय आहे, हे आपण पाणी पुढे ओतून देतो म्हणजे एकमेकाला बॉन्डिंग होण्यासाठी. ओके, बॉन्डिंग हा साठी लेअर बॉन्डिंग करण्यासाठी. मित्रांनो हे बघू शकता इथं लाईव्ह म्हणजे प्रिंटिंग चालू आहे. आता हे मशीन आहे, तिकडे तो आर्म चालू आहे, ते दाखव ऑपरेटर. तिथून ते ऑपरेट करताय सगळं. तिथून ऑपरेट करून इथं हा लेअर आहे, म्हणजे लेअर बाय लेअर प्रिंट करतं, तिथून ते सेट करतं. तिथं काय केलं जातं ऍक्च्युअली म्हणजे कसं आहे, आपला जो तिकडून येणारा हा लेअरचा म्हणजे मटेरियलचा फ्लो आहे, तो मशीनद्वारे आपण कमी जास्त करतो. कमी जास्त. ओके, म्हणजे आपलं कसं, आपली जी डिझाईन आहे, डिझाईन मध्ये आपण एक थिकनेस ठेवलेली असते की हाईट आपण 25 mm दिली आणि वेट 60 mm दिली. जर त्याच्यापेक्षा जास्त होत असेल तर मशीन आपण तिथून कंट्रोल करून पळवू शकतो आणि कमी करू शकतो, स्पीड कमी जास्त करू शकतो हे लेअर मेंटेन करण्यासाठी. म्हणजे आता हा लेअर पुढे कंटिन्यू करत जाणार आहे. ओके, म्हणजे बघू शकता हे लाईव्ह प्रिंटिंग आहे, म्हणजे समोर आपलं प्रिंटिंग चालू आहे. म्हणजे हे एका याच्यामध्ये किती लेअर करतं, म्हणजे एक लेअर पूर्ण करायला किती वेळ लागतो एवढा? एक लेअर पूर्ण करायला आता हे स्ट्रक्चर आहे ते हे आपलं 10 ते 12 मिनिटाचं आहे. 10-12 मिनिटं. हा 10-12 मिनिटात हे पूर्ण लेअर म्हणजे दुसरी लेअर ह्याच्यावरती म्हणजे बघू शकता मित्रांनो हे सगळं मशीन आहे. तिकडे ऑपरेटर आहे, हा त्याचा गर्डर आहे आणि हा नोझल आहे. आता तिकडे ते जसं बघितलं आपण त्या मशीन मध्ये ते मिक्सर होतंय, मिक्सर त्या पाईपद्वारे येत आहे. तो पाईप तुम्ही बघू शकता, हा पाईप आलेला आहे, पाईप या नोझल मध्ये आलेला आहे, बरोबर ना? हा नोझल मध्ये आलेला. आणि आता हे मटेरियल फिक्स झालं तर सेटिंग टाइम किती वेळ किती वेळा सेट होतंय? हे आपण सेटिंग टाइम आपला 10 ते 12 मिनिटाचा आहे. 10 ते 12 मिनिटात तुम्ही दुसरी लाईन ह्याच्यावरती घेऊ शकता. 10 ते 12 पण हा बरोबर, म्हणजे 10 मिनिटं लागतात एक पूर्ण व्हायला. हा हे पूर्ण व्हायला. ओके, म्हणजे आहेच. आता इथं म्हणजे इथं आल्यानंतर हा सर्कल पण तसंच होणार. हा सर्कल जे डिझाईन दिलेली आहे त्या डिझाईन नुसार. हे मित्रांनो पूर्ण मटेरियल ऍडजस्ट करतो. तुम्ही बघू शकता लेअर कसा प्रिंट होतोय. तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता. फिनिशिंग पण चेंज होत नाही कुठं पण, म्हणजे प्रत्येक लेअर बाय लेअर तुम्हाला प्रिंट होताना दिसेल. हे दाखवा परत. तर हा बघा आपण म्हणालो आपण स्वतः घेतो लाईव्ह ही. आता हे बघू शकता ही पूर्ण प्रिंटिंग ऑलरेडी झालेली आहे. प्रत्येक लेअर बघू शकता सेम येतोय आणि हा लाईव्ह लेअर पुढचा लेअर प्रिंट करतोय. याचा हा कर्व पण इथं म्हणजे प्रॉपर हा पूर्ण मशीन मध्येच घेणार आहे. हा पूर्ण कर्व येतोय, पूर्ण तुम्ही कर्व या ठिकाणी बघू शकता. म्हणजे प्रत्येक लेअर सेम आहे, तुम्हाला बघता येईल याचा प्रत्येक लेअर सेम आहे, म्हणजे कुठं होत नाही. पूर्ण ऑटोमेशन आहे ते. तिथं एक ऑपरेटर असतो, तुम्ही हे बघू शकता, हा ऑपरेटर आहे. पूर्ण गोष्टीतून ऑपरेट केल्या जातात. एक माणूस पूर्ण ऑपरेट करतोय, 2 माणसं तिथं आहे मशीनवरती मिक्सर करताय आणि हे पूर्ण या ठिकाणी लेअर बाय लेअर प्रिंट होतं. हलकासा एक बडाव. म्हणजे पूर्ण हे इंजिनियर आहे इथं, पूर्ण प्रोजेक्ट यांच्या अंडर चालू आहे. हे स्वतः हे मटेरियलची क्वालिटी असेल किंवा मटेरियल कसं होतं काय होतं यांची देखरेख खाली होतं. म्हणजे ऑपरेटर असेल, बाकीचे तिकडे ते मिक्सरसाठी असतील, पण एक स्वतः यांच्या सुपरविजन खाली हे काम करताय. म्हणजे तुम्हाला कमी करा, दो से कम करो, कम करो, कम करो, कम करो. 1-2 मिनिटं माहित नाही वळून जास्त करून. आता हा कर्व कसा होतोय बघा मित्रांनो, म्हणजे आता इथं खूप शार्प कर्व आहे. इथं बघू शकता हा कर्व किती शार्प आहे. आता पूर्ण शार्प कर्व या ठिकाणी हे घेणार आहे. पूर्ण बघा कर्व पूर्ण शार्प या ठिकाणी घेतलाय त्यांनी. M40 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे. कम करो 2 से. आता बोलू शकतो. तर असं आहे मित्रांनो, पूर्ण प्रिंट करतोय. ही साईड प्रिंट झाल्यानंतर ती साईड ते प्रिंट करणार आहे. 10 मिनिटाचा सेटिंग टाइम आहे जसं सांगितल्याप्रमाणे. हा 10 मिनिटाचा. अजून काय माहिती देऊ शकता तुम्ही याच्याविषयी? काय अजून ह्याच्यात आता आपली तर माहिती झालेलीच आहे सगळी. काय लक्ष द्यावं लागतं समजा लाईव्ह प्रिंटिंग चालू काय? लाईव्ह प्रिंटिंग करण्यासाठी फक्त आपले हे जे लेअर आहेत ह्याच्यावरती लेअर बाय लेअर म्हणजे जी आपण थिकनेस ठेवलेली आहे ते कमी जास्त होणार, ते क्वालिटी मेंटेन राहावी. ओके. हे याच्यामध्ये मॅन्युअल काम काहीच करत नाही. हा मॅन्युअल काहीच काम करत नाही, सगळं मशीनच करते. आपण फक्त सुपरविजन काम करत. तर हे बघू शकता हे लाईव्ह प्रिंटिंग चालू आहे. आता हा पूर्ण बघू शकता, हा कॉन्क्रीट आहे, हा लेअर सेट होतोय. म्हणजे पूर्ण लेअर 10 मिनिटांनी हा सेट होईल. 10 मिनिटानंतर याच्यावरती पुढचा लेअर ते कास्ट होईल. म्हणजे पूर्ण लेअर बाय चालू आहे. म्हणजे जसं आपण प्रिंटिंग करतो लेअर बाय लेअर ते प्रिंट करतो. तुम्ही बघू शकता की लेअर बाय लेअर प्रिंट करते. म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कशी असते की ते स्वतः प्रिंट करते. हा तुम्ही त्याचा प्रिंटर बनवू शकता आणि हा त्याचा आपला नोझल आहे. नोझलद्वारे कॉन्क्रीट प्रिंट करते लेअर बाय लेअर. 2 इंच थिकनेस आहे. हा 2 इंच आणि ह्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 इंचाचा एक कॅव्हिटी आहे. त्याच्यानंतर परत 2 इंचाचा आहे. तर पूर्ण असं हे प्रिंटिंग होणार. लाईव्ह प्रिंटिंग तुम्ही बघू शकता. तिकडे ते मिक्सर आहे, आता हे मिक्सर मध्ये टाकलेलं आहे मटेरियल बनवून, रॉ मटेरियल टाकून याच्यामध्ये पूर्ण ते जे कॉन्क्रीट आहे म्हणजे जे मॉटर तयार होतं ते याच्यामध्ये तयार होतं आणि ते याच्या मार्फत त्या पंपाला जाऊन
पंप यामध्ये प्रेस करतं, या इथं प्रेस करून हे पंपातनं नोझल मध्ये जातं. ही पूर्ण ही प्रोसेस आहे. ही पूर्ण तिकडे तर नोझल आहे, नोझल मधून तसं तिकडे जातं. त्याच्यामध्ये बघा वॉटरचा रेशो वगैरे मॅच करायला, पाणी किती टाकायचं, काय किती टाकायचं. हा त्याचा गर्डर आहे, नोझल आहे, आणि इकडं ऑपरेटिंग ऑपरेटर असतो. इथं या गोष्टी या ऑपरेट केल्या जातात. बघा या ऑपरेटरचं पण लाईव्ह काम आहे. हे पैची मुवमेंट तुम्ही बघू शकता. हे कोणत्या ऍक्सिस मध्ये मूव्ह होतं? हे आता वाय ऍक्सिस चालू आहे. ऍक्सिस, आणि हा एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे नोझल एक्स ऍक्सिस मध्ये मूव्ह होतो आणि मशीन जे आहे ते वाय ऍक्सिस मध्ये मूव्ह होतं. पूर्ण म्हणजे कोणत्याही शेप मध्ये करू शकतो. यासाठी फक्त जागा तुम्हाला जास्त पाहिजे. क्रीट बोर्डचं आहे, क्रीट बोर्डची टेक्नॉलॉजी, मशीन पण त्यांचं आहे, कॉन्क्रीट पण त्यांचं आहे. म्हणजे ते पुण्यामध्ये त्यांचं कंपनी आहे, ते स्वतः मटेरियल मॅन्युफॅक्चर करतात. ते मशीन पण त्यांचं स्वतःच आहे, आणि म्हणजे सगळी टेक्नॉलॉजी त्यांची स्वतःची आहे. म्हणजे कोणत्या गोष्टी आउटसोर्स करत नाही, पूर्ण इन हाऊस टेक्नॉलॉजी त्यांची. तुम्ही बघू शकता कॉन्क्रीटची क्वालिटी आहे. कुठेही तुम्हाला कॉन्क्रीटमध्ये सध्या क्रॅक तर दिसत नाही, मला तरी काही दिसत नाही सध्या. लाईव्ह आपल्या समोर आपण जी प्रिंटिंग होती ती बघतोय, ते बघू शकता. पूर्ण आपल्या समोर लाईव्ह आपण जवळ 5 मिनिटापासून पूर्ण प्रिंटिंग बघतोय. आता इथं आता बघू शकता, बऱ्याचशा लोकांना कन्सर्न असतो जिथं कर्व असतात किंवा जिथं शेप चेंज होतो तिथं काय केलं जातं. तर आता आपल्या समोर आपण बघू शकतो की इथं आता या ठिकाणी याचा कर्व येणार आहे, तर पूर्ण हा राऊंड परत सर्कल होणार आहे. कम करो दोस्त, कम करो. एक से बढ़ाओ एक से. कारण यामध्ये मटेरियलची क्वालिटी पण मॅटर करते. मटेरियलची बढ़ाओ ना, बढ़ाओ एक से, बढ़ाओ. कम करो एक से, कम करो. मित्रांनो, हाच प्रयत्न होता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा की लाईव्ह प्रिंटिंग कशी होते. लाईव्ह प्रिंटिंग मध्ये काय होतं, जसं आपण बघितलं की लाईव्ह प्रिंटिंग मध्ये हा त्याचा ऑपरेटर असतो, आणि आता ते पूर्ण सुपरविजन मध्ये काम झालं. 3 ते 4 लोकांचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही आणि बऱ्याचशा रोजन लोकांना प्रश्न होते की हे कसं होतं, त्यासाठीच आम्ही समोरून दाखवतोय. तर तुम्हाला तुमच्या काही शंका असतील किंवा काय असतील तुम्ही बघू शकता. मटेरियल कसं कास्ट होतं आपण ते बघितलं, आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मशीनची सगळी माहिती बघितली, याचे कर्व्स वगैरे सगळ्या डिझाईन वगैरे बघितल्या. तुम्हाला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला काही शंका असतील, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि क्रीट बोर्डचे आम्ही डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या गोष्टींचा त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्या मशीन त्यांचं, टेक्नॉलॉजी पण त्यांची आहे. आणि हा व्हिडिओ अशा लोकांसोबत शेअर करा ज्यांना टेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंगची रिलेटेड नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे, तर त्याची माहिती पाहिजे, 3D कन्स्ट्रक्शन प्रिंटिंगची माहिती पाहिजे. आणि आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा. आणि जे आदर्श सरांनी आपल्याला वेळ दिला, त्यांनी पूर्ण माहिती आपल्याला त्यांच्या दिली क्रीट बोर्डची. ते सगळा प्रोजेक्ट त्यांच्या अंडर चालू आहे, ते स्वतः इथं उभं राहून बघताय सगळ्या गोष्टी. चालेल, धन्यवाद.